KNH News 24. श्रीरामपूर मुंबई बस सेवा होणार, सर्वपक्षीय आंदोलनाला मोठे यश, एसटी प्रशासनाचे लेखी आश्वासन। श्रीरामपूर 16 सप्टेंबर। श्रीरामपूर मुंबई बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज श्रीरामपूर एसटी आगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेत आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी 6 ऑक्टोबरपासून बस सेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले। या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसाठी श्रीरामपूरहून थेट बस सेवा उपलब्ध नसणे ही खेदजनक आणि संतापजनक बाब आहे। कोरोना काळापासून ही सेवा बंद असल्यामुळे व्यापारी, महिला, वृद्ध व प्रवासी वर्गाला प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत होते। मात्र गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेल्या निवेदन व आंदोलनाच्या लढ्याला आज यश मिळाले आहे। ही एकजुटीची ताकद असून जनता आणि विविध पक्षांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे। भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितले की श्रीरामपूर मुंबई बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्व पक्षाच्या वतीने त्यांचे आभार। भविष्यात नागरिकांच्या इतर मागण्यांचीही तत्परतेने दखल घेऊन प्रश्न सोडवावेत। या आंदोलनात लहुजी शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लहू खंडागळे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ शेख, मर्चंट असोसिएशनचे सदस्य योगेश ओझा, शरीफ शेख, आसिफ मनियार, राकेश थोरात, किशोर ओझा, असलम अत्तार, कैलास बाविस्कर, गणेश पालकर, गणेश कुवर, प्रदीप निकम यांचाही सक्रिय सहभाग होता। तसेच एसटी वाहतूक निरीक्षक अनिल पठारे, वरिष्ठ लिपिक राकेश सोनवणे आदी अधिकारीही उपस्थित होते। 6 ऑक्टोबरपासून सुरू होणारी श्रीरामपूर मुंबई एसटी बस सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे। KNH न्यूज 24 साठी इनायत अत्तार, श्रीरामपूर।